महाराष्ट्रातील सर्व पुरुषांसाठी आता खुशखबर। आता महिलांप्रमाणेच पुरुषांना देखील एसटी मधून फिरताना प्रवासामध्ये भाड्यामध्ये सवलत मिळणार। सरकारची प्रचंड मोठी घोषणा। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त मोठी घोषणा झाली। आता पुरुषांनाही एसटीच्या तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे। पुरुषांना नेहमी वाटायचं की सगळ्या सवलती फक्त महिलांनाच आहेत, महिलांना एसटी मध्ये हाफ तिकीट आहे, पण काळजी करू नका, आता सर्व पुरुषांना देखील सवलत मिळणार। पण थांबा, ही सवलत सर्व पुरुषांना मिळणार नाही, यासाठी सरकारने एक अट ठेवलेली आहे। ती अट नेमकी काय, तसेच पुरुषांना सवलत मिळवण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। ही योजनेची घोषणा झालेली आहे, जिची सुरुवात 1 जुलैपासून झालेली आहे। पण बरेचशा पुरुषांना या योजनेविषयी माहिती नाही, कारण 2 कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ही बसमधून सवलतीचा प्रवास करू शकता। कोणती ती 2 कागदपत्रे आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बसमध्ये प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे। खूप महत्त्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। काही वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं, साल होतं 2019। सरकारने घोषणा केली की राज्यातील सर्व महिलांना एसटी मध्ये प्रवास 50% मिळेल। महिला सन्मान योजना या नावाने ही योजना ओळखली जाऊ लागली। हा एक क्रांतिकारी निर्णय होता। यामुळे महिलांना राज्यात कुठेही कधी प्रवास करण्यासाठी फक्त अर्धच तिकीट लागू केलं। या योजनेचा परिणाम काय झाला, ज्या महिला आर्थिक कारणामुळे किंवा इतर अडचणीमुळे घरावर पडायला कचरत होत्या, त्या आता मोकळेपणाने प्रवास करू लागल्या। कोणी शिक्षणासाठी, कोणी नोकरीसाठी, कोणी आपल्या माहेरी जाण्यासाठी एसटी बसनी महिला भरभरून वाहू लागल्या। एका अहवालानुसार या योजनेनंतर एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या 25% वाढली। ही एक मोठी उपलब्धता होती। पण पुरुषांचं काय, त्यांचं सरकार काय विचार करत होतं, तेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। पण त्याआधी हे समजून घेऊ की कोणते 2 कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना देखील आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार। खूप महत्त्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आता महिलांना सवलत मिळाल्यानंतर एसटी महामंडळाला तोटा होईल असा एक अंदाज वर्तवण्यात आला होता, पण झालं उलटच। महिलांनी प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे एसटीच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ झाली। आकडेवारी सांगते 2019 ते 2023 या काळात एसटीच्या उत्पन्नात तब्बल 15% वाढ झाली। म्हणजे सवलत देऊनही महामंडळ फायद्यात राहिलं। या यशाने सरकार आणि परिवहन विभागाचा आत्मविश्वास वाढला। आता त्यासाठी देखील हाफ तिकिटाची घोषणा केली। पुरुषांच्या प्रतिक्रियेनंतर महिलांना मिळालेल्या या सवलतीचं सर्वत्र स्वागत झालं, पण त्याच वेळी पुरुषांमध्ये देखील दबक्या आवाजात चर्चा देखील सुरू झाली। चहाच्या टपरीवर, बस स्टँडवर, ऑफिसमध्ये, मित्रांच्या गप्पामध्ये एकच विषय असायचा, सगळ्या योजना फक्त महिलांसाठीच आहेत का? आम्ही काय पाप केले का? आम्ही पण या राज्याचे नागरिक आहोत, आम्ही पण कर भरतो, मग आमच्यासाठी काहीच का नाही? ही भावना अगदी स्वाभाविक होती। रोज कामावर जाणारे नोकरदारापासून ते व्यवसायापर्यंत, शहरात येणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनाच वाटत होती की आम्हालाही प्रवासात थोडी सवलत मिळावी। कुटुंबास प्रवासाला निघाल्यानंतर पत्नीला अर्ध तिकीट आणि आम्हाला पूर्ण तिकीट, हा फरक कुठेतरी खटकत होता। हीच भावना मागणी हळूहळू जोर धरू लागली आणि याच मागणीनंतर सरकारला विचार करायला भाग पाडलं आणि सवलत मिळवण्यासाठी काही अटी आहेत। आता कोणकोणत्या अटी आहेत, कोणकोणती 2 कागदपत्रे आहेत जे की दाखवल्यानंतर तुम्हाला पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार। खूप अतिशय महत्त्वाची माहिती आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। सोशल मीडियावर तर यावर मिस योगचा पाऊस पडला। अनेक पुरुषांनी परिवहन मंत्र्यांना, आमदारांना पत्र लिहून अनेक भावना कळवल्या। आम्हाला 50% नको, फक्त निदान काहीतरी सवलत द्या, अशी एक सामान्य अपेक्षा होती। सरकार यावर सर्व प्रतिक्रियेत लक्ष ठेवून होतं। त्याची जाणीव होती की पुरुषांमध्ये असलेली ही भावना दुर्लक्ष करून चालणार नाही। सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली। परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये हा मुद्दा चर्चेला येऊ लागला। पुरुषांना सवलत दिल्यास त्याच्या एसटीच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल, कोणत्या प्रकारची सवलत देता येईल, ती सरसकट सर्वांना द्यायची का? काही विशिष्ट गटासाठी यावर खलबत व्हायला सुरुवात झाली आणि दिवसेंदिवस पुरुषांची अपेक्षा वाढत होती। लवकरच आपल्यासाठी काहीतरी चांगली बातमी येईल, तो दिवस अखेर उजळला। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली, ज्याचं तमाम पुरुषांनी आतुरतेने वाट पाहत होते। त्यांनी जाहीर केले की आता महिलांप्रमाणेच पुरुषांनाही एसटी प्रवासामध्ये सवलत मिळणार। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पुरुषांमध्ये देखील आनंदाची लहर पसरली। पण थांबा, या घोषणेतच काही अटी आणि नियम दडलेले आहेत। कोणते 2 कागदपत्र आहेत की
जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार, खूप महत्वाची माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. घोषणा झाली, आनंद झाला, पण खरी माहिती तर पुढे होती. ही सवलत नेमकी किती आहे, कधीपासून लागू झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला काय करावं लागणार. आता बऱ्याच जणांना वाटले की 1 जुलै म्हणजे बसमध्ये चढले की कंडक्टर आपल्याला आपोआप सूट देईल, पण तसं नाही. याची प्रक्रिया खूप वेगळी आहे आणि तीच माहिती नसल्यामुळे अनेक पुरुष या योजनेपासून लाभापासून वंचित राहू शकतात. सरकारने ही योजना जाहीर करताना एसटीच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत योजनेचा अभ्यास केला होता. तुम्हालाही आठवत असेल, 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये 100% मोफत प्रवास मिळतो. सुरुवातीला त्यासाठी कोणतेही ओळखीचं कागदपत्र जसे की मतदान कार्ड चालायचं, पण त्यानंतर त्यामध्ये बदल केला. आता ओरिजिनल आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं, ज्यावर तुमची पूर्ण जन्मतारीख असणं आवश्यक आहे. मग पुरुषांच्या या नवीन योजनेसाठी असंच काहीतरी विशेष कागदपत्र लागणार आहे का, एखादा वेगळा अर्ज भरून द्यावा लागणार आहे का, तहसील कार्यालयातून किंवा सरकारी कार्यालयातून काही प्रमाणपत्र काही कागदपत्रे लागणार आहेत का, असे अनेक प्रश्न पुरुषांच्या मनामध्ये घर करू लागले. या सर्व प्रश्नाची उत्तर आता आपल्याला मिळणार आहेत. कारण कोणते 2 कागदपत्र आहेत की जे कागदपत्र दाखवल्यानंतर पुरुषांना आता बसमध्ये प्रवास मोफत मिळेल, कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार. खूप महत्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे सवलत तर मिळणारच आहे, पण थोड्या प्रक्रियेनंतर आता महिलासारखीच योजना लागू झाली की वेगळी प्रक्रिया आहे, याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता पुरुषांना सुद्धा एसटीच्या लाल परीमध्ये सवलत मिळणार आहे, पण ही कशी सवलत मिळणार ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात 1 जुलै 2025 पासून झालेली आहे. हे सरकारने स्पष्ट केले आहे की पण ही सवलत एसटीच्या सगळ्या बसेससाठी आहे का, म्हणजे सध्या लाल परीतून निम आराम आणि शिवशाहीपर्यंत सगळ्या गाड्यांमध्ये सूट मिळेल का, की फक्त काही विशिष्ट प्रकारच्या बससाठीच ही योजना मर्यादित आहे. ही उत्सुकता शिगेला पोचली होती. सरकारने घोषणा तर केली, पण त्यातील काही बारकावे गुलदस्त्यात ठेवले होते, जे हळूहळू समोर येत होते. ही एक सरळ सोट योजना नव्हती, तर यामध्ये एक ट्विस्ट होते. काही नियम होते, ते पाळणं अतिशय बंधनकारक होते. हे नियम पाळायला तुम्हाला बसचा कंडक्टर एक एक करून माहिती सांगणार नाहीत, ही माहिती तुम्हाला स्वतः मिळवावी लागणार आहे. चला तर जास्त ताणून न धरता आपण हळूहळू या रहस्यमय पडदा उचलूया. ही योजना काय आहे हे समजून घेण्याआधी पुन्हा एकदा तोच महत्वाचा प्रश्न, कोणते 2 कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बसमध्ये प्रवासामध्ये सवलत मिळणार, की कोणत्या अटीमध्ये बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार. खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेतोय. कल्पना करा की तुमच्या गावी जाण्यासाठी बस स्टँडवर तुम्ही पोहोचला आहात. तुम्ही बसमध्ये चढता आणि कंडक्टरला तुमच्या तिकीटवर सवलत देण्याची विनंती करता, पण कंडक्टर तुम्हाला सांगतो की साहेब, अशी कोणतीही सवलत डायरेक्ट मिळत नाही. तुमचा चेहरा पडतो. तुम्हाला वाटते की ही घोषणा खोटी आहे, पण थांबा, घोषणा खोटी नाही, तुमची माहिती अपुरी आहे. हीच अपुरी माहिती तुम्हाला लाभापासून दूर ठेवू शकते. म्हणूनच हा तपशील शेवटपर्यंत ऐकणं खूप महत्वाचं आहे, कारण यातच रहस्य दडले. ही सवलत कशी मिळवायची ही प्रक्रिया थोडी वेगळी आहे, पण अजिबात अवघड नाही. फक्त ती आपल्याला माहीत असायला हवी. एसटी महामंडळाने ही योजना जाहीर करताना प्रवासांची संख्या वाढवण्याचं उद्देश ठेवलं होतं. महिलांना सवलत दिल्यावर प्रवासी तर वाढले, उत्पन्न देखील वाढलं. आता पुरुषांना देखील सवलत देऊन विशेषतः त्या प्रवाशांना आकर्षित करण्याची आहे, जे खाजगी बस इतर पर्यायाचा विचार करतात. त्यामुळे एसटीला तोटा न होता फायदाच होणार आहे. पण हा फायदा घेण्यासाठी आम्हाला ती अट पूर्ण करावी लागेल. कोणते 2 कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर आता पुरुषांना बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना ही सवलत मिळणार आहे. खूप महत्वाची माहिती आपण जाणून घेतोय. ही घोषणा जाहीर झाल्यानंतर अनेकांना वाटले की महिलाप्रमाणे 50% सवलत मिळेल, पण तसं नाही. काहींना वाटले की किमान 25% तरी मिळेल, पण सरकारने एक वेगळाच आकडा निश्चित केलाय, जो आपण आता उघड करणार आहोत. ही सवलत किती टक्के हे ऐकून काहींना आनंद होईल, तर काहींना थोडीशी निराशा होईल. पण सवलत ही आहे की 1 जुलै 2025 पासून ही तारीख गेलेली आहे आणि ही ऐतिहासिक योजना सुरू देखील झाली आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जी कागदपत्रे आहेत ती सोबत ठेवावी लागतील. त्याबद्दल आता काय बोलणार आहोत, तुमच्या मनात अजूनही प्रश्न तेच आला असेल. पण कोणती बस, किती टक्के सूट आणि कोणती कागदपत्र, आपण या पार्श्वभूमीच्या फेऱ्यातून बाहेर पडून थेट मुद्द्यावर येऊया. आता वेळ आली ती रहस्यमय उलगडण्याची, ज्याची तुम्ही इतक्या वेळेपासून वाट पाहत आहात. चला तर मग जाणून घेऊया कोणती 2 कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे, कोणत्या अटीवर बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे. खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेऊया. तर लक्षपूर्वक ऐका. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार पुरुषांना एसटी प्रवासात 15% सवलत मिळणार आहे. होय, 15% ही सवलत 50% किंवा 25% नाही,
तर 15% सवलत आहे. आता दुसरा प्रश्न ही तुमच्या सवलत कोणत्या बससाठी आहे ही देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. सवलत एसटीच्या सर्व बसेससाठी नाही, ही सवलत फक्त लांब पल्ल्याच्या प्रीमियम बसेससाठी लागू आहे. उदाहरणार्थ ई शिवनेरी, अश्वमेध आणि इतर वातानुकूलित एसी शिवशाही बसेस. सध्या लालपरी किंवा निम-आराम बसेसमध्ये ही सवलत मिळणार नाही. ज्याचा लांब पल्ला म्हणजे काय, तर साधारणपणे पुणे ते मुंबई, पुणे ते नाशिक, मुंबई ते औरंगाबाद, नागपूर ते पुणे अशा मार्गावर धावणाऱ्या बसेस. तुम्ही जर राज्याच्या बाहेर जात असाल, उदाहरणार्थ पुणेहून बेंगलोरला, तर महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच्या तिकिटावर तुम्हाला सवलत लागू होईल. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ती 2 कागदपत्र कोणती, ती अट काय? तर इथे खरा ट्विस्ट आहे. पहिली आणि सर्वात मोठी अट आहे, ही सवलत तुम्हाला बसेस तिकीट काढल्यानंतर मिळणार नाही. ही सवलत फक्त आगाऊ आरक्षणासाठी म्हणजेच ॲडव्हान्स बुकिंगसाठी आहे. म्हणजे तुम्हाला प्रवासाला निघण्यापूर्वी ऑनलाईन तिकीट बुक करावं लागेल. आता त्या 2 कागदपत्राचे रस्ते तुम्हाला यासाठी कोणते वेगळं प्रमाणपत्र अर्ज लागणार नाही. ती 2 कागदपत्र म्हणजे तुमचा ओरिजिनल आधार कार्ड. हे कशासाठी, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का हे सिद्ध करण्यासाठी. ही योजना फक्त महाराष्ट्रातील पुरुषासाठी आहे. आणि 2 तुमचं आगाऊ बुकिंग केलेलं तिकीट, ते तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं आहे का, तर कोणते 2 कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बसमध्ये प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे. तर उत्तर आहे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं ॲडव्हान्स बुकिंग केलेलं तिकीट. आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना सवलत मिळणार आहे, तर उत्तर आहे तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रीमियम बसचं तिकीट आगाऊ ऑनलाईन बुक कराल. आता प्रक्रियेमध्ये सविस्तरपणे समजून घ्या. पायरी 1, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरवर MSRTCच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच MSRTC फीडवरून महाराष्ट्र-government.in किंवा त्यांच्या मोबाईल ॲपवर जायचं आहे. पायरी 2, तिथे तुम्हाला तुमच्या प्रवासाचा मार्ग म्हणजे पुणे ते मुंबई, तारीख आणि वेळ निवडून तुम्हाला ई शिवनेरी किंवा प्रीमियम बस निवडायची आहे. पायरी नंबर 3, जेव्हा तुम्हाला प्रवासाची माहिती भराल तेव्हा पुरुष प्रवासी निवडल्यानंतर तुम्हाला तिकीटच्या दरामध्ये 15% सवलत आपोआप लागू झालेली दिसेल. उदाहरणार्थ तिकीट तुम्हाला 100 रुपयाचं असेल तर तुम्हाला 15 रुपये सूट मिळेल आणि फक्त 85 रुपये तुम्हाला भरावे लागतील. पायरी नंबर 4, हे पैसे ऑनलाईन भरा आणि तुमचं तिकीट बुक करा. आणि पायरी 5 सगळ्यात महत्त्वाचे, प्रवासाच्या दिवशी बसमध्ये कंडक्टर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील किंवा प्रिंट केलेलं हे बुकिंग तिकीट दाखवायचं आहे. सोबतच तुम्हाला ओळख पटवण्यासाठी तुमचं ओरिजिनल आधार कार्ड दाखवणं बंधनकारक आहे. या 2 गोष्टी तपासल्यानंतरच तुमचा प्रवास वैध मानला जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर रेड बस किंवा इतर कोणत्याही खासगी ॲपवरून तिकीट बुक केलं तर त्यावर ही सवलत मिळेल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे सर्वाधिक सुरक्षित मार्ग म्हणजे थेट MRTCची अधिकृत वेबसाईट आहे किंवा ॲपवरूनच बुकिंग करणं अतिशय गरजेचं आहे. एजंट मार्फत तर बुकिंग करत असाल तर ती MRTCच्या अधिकृत प्रणालीमधून झालंय का याची देखील खात्री करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता तुमच्या लक्षात आले असेल की ही घोषणा जेवढी मोठी आहे तेवढीच तिची प्रक्रिया समजून घेणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. ही सवलत सरसकट नाही, ही 15% फक्त लांब पल्ल्याच्या प्रीमियम बससाठी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त आगाऊ किंवा ऑनलाईन बुकिंगवर त्यासाठी लागणारी कागदपत्र, तुमचा आधार कार्ड, ऑनलाईन तिकीट. महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम पुरुषांना बंधूंनो, तुमची मागणी ऐकली आहे आणि ही योजना आता सुरू झालेली आहे. जरी काही अटी असल्या तरी एक योजना चांगली आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लांब पल्ल्याचं प्रवासाचं नियोजन कराल, बस स्टँडवर जाऊन तिकीट काढण्याऐवजी MRTCच्या वेबसाईटवरून आगाऊ बुकिंग करा आणि यामध्ये 15% सवलतीचा नक्की लाभ घ्या. प्रवासाला जाण्यापूर्वी तुमचं आधार कार्ड व्यवस्थित आहे ना हे देखील तपासून घ्या. अधिक माहितीसाठी तुमचा जो बस डेपो आहे, बस डेपोमध्ये जाऊन देखील चौकशी करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.